निलेश राणेंनी भाजपवर आरोप केल्यानंतर रवींद्र चव्हाणांनी एक मोठं विधान केलंय। 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं सूचक विधान रवींद्र चव्हाणांनी केल्यानं एकच खळबळ उडाली। तसं 2 तारखेनंतर निलेश राणेंना उत्तर देणार असा इशारा देखील रवींद्र चव्हाणांनी दिलाय। दरम्यान युती हवी की नाही हे तुम्हीच ठरवा असं म्हणत श्रीकांत शिंदेंनीही रवींद्र चव्हाणांना ठणकावलंय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। हे खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। खोटं आहे का? तुमचा आपला डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण